उद्योग समूह कंपनीचे संचालक, पत्रकार व कवी SR सावंत यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा विजयपथ पुरस्कार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम रविवारी दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन विजयपथ अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षण तज्ञ विजय खिलारे तसेच पत्रकार कवी SR सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। स्थळ भगतसिंग शाळेजवळ महाराणा प्रताप चौक, विजयपथ अकॅडमी, बजाजनगर। या प्रेरणादायी सत्कार सोहळ्यास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। आयोजक विजयपथ अकॅडमी, बजाजनगर। आपण आज विजयपथ अकॅडमी येथे आलेलो आहे। तसेच सरांनी जागतिक महिलांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित करणार आहेत, तरी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार सर, आपण महिलांसाठी, कर्तबगार महिलांसाठी पुरस्कार, विजयपथ नावाचा आपण पुरस्कार देत आहोत। सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। मी विजय खिलारे, संस्थापक अध्यक्ष विजयपथ अकॅडमी, बजाजनगर। आपण येणाऱ्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ज्या कर्तबगार महिला आहेत त्यांना विजयपथ पुरस्कार देणार आहे। आपण जर पाहिलं गेलं तर या भारताचे प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती आज द्रौपदी मुर्मू आहेत। याचा अर्थ महिलांच्या हातामध्ये जर का सत्ता गेली तर त्या देखील देश चालवू शकतात। ह्या आपण परिस्थितीमध्ये आज वावरत आहोत। तरी सुद्धा काही महिलांना आज घरी परमिशन नाहीये की कशा पद्धतीने बाहेर पडून आपल्या स्वतःला सिद्ध करावं। तर याच गोष्टी आपल्या आजूबाजूच्या महिला आहेत ज्या स्वतःच्या कष्टाने आपलं अस्तित्व सिद्ध करत आहेत। तर त्या सर्वच महिलांसाठी आम्ही या ठिकाणी विजयपथ पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करणार आहोत आणि येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना देखील आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करता यावं याची प्रेरणा मिळण्यासाठी हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। कार्यक्रमाचा दिनांक किती आहे आपला? 8 मार्च 2026 रोजी आपण आपल्या अकॅडमीच्या फंक्शन हॉलवरतीच हा कार्यक्रम घेत आहोत। आणि यामध्ये आपण किती पुरस्कार देणार आहोत? यामध्ये आपण आपल्या परिसरातील कमीत कमी 200 महिला ज्या आहेत त्यांना आपण विजयपथ पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला ही संकल्पना कशी आली, महिलांना आपण कर्तबगार महिलांना पुरस्कार द्यावा? माझे मित्र कविवर्य प्राध्यापक सावंत सर हे माझ्याकडे आले आणि इथल्या महिला ज्या खूप कष्ट करतात त्यांच्याविषयी बोलले, तेव्हा आमच्या दोघांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घ्यायचा असं आमच्या डोक्यात आलं आणि तिथून आम्ही मग या कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवात केली। तसेच आपण ज्या महिलांना पुरस्कार देणार आहात त्यांची आपण निवड कशा प्रकारे केली आहे? ज्या महिला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि शासकीय क्षेत्रामध्ये काम करतात आणि ज्या महिला तळागाळातल्या असताना देखील एक अद्वितीय कामगिरी करू शकल्या अशा महिलांचा आपण सन्मान या सोहळ्यात करणार आहोत। आपण आयोजक मंडळी आहात, तर आपण हा सन्मान सोहळा महिलांच्या हाताने देणार आहात का आपल्या अकॅडमीच्या हाताने देणार आहात? हे आपण काही प्रमुख पाहुणे यामध्ये बोलवले आहेत, त्यांच्या हस्ते आपण या महिलांचा सत्कार देखील करणार आहे। त्यामध्ये प्रमुख पाहुण्यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी महिला आहेत त्यांना देखील आम्ही आमंत्रित केले आहे आणि त्यांच्या हस्ते आपण या महिलांना पुरस्कार देणार आहोत। कार्यक्रम कोणत्या ठिकाणी ठेवणार आहे सर? कार्यक्रम आपल्या विजयपथ अकॅडमीच्या फंक्शन हॉलवरती महाराणा प्रताप चौक या ठिकाणी ठेवणार आहोत। आपण पाहत होतात हिंदवी न्यूज। या ठिकाणी सरांनी सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब ज्या महिला आहेत ते स्वतःच्या कर्तव्याने जे उभे आहेत त्यांना कुठतरी मान सन्मान मिळावा व अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, रमाई असतील, त्यांनी जसा संघर्ष केला चुलन मुलनच राहता तर जागतिक याच्यामध्ये महिलांनी काय केलं पाहिजे याविषयी ते आपल्याला सांगितलं आहे व आपण हिंदवी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता। मी हिंदवी न्यूज, छत्रपती संभाजीनगर, अक्षरडोली।